हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण उत्कृष्ट जीवन, अगदी क्वालिटी लाईफ कसं जगायचं आणि त्याच्यासाठी आपण काय तयारी करायला पाहिजे ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. त्याच्या आधी तुम्हाला एक अगदी छोटीशी गोष्ट सांगते. एकदा काय झालं, एका घरटेत गरुड आपल्या अंडं टाकलं. त्या अंड्यातनं बाहेर छोटं पिल्लू आलं आणि त्या पिल्लाची आई उंच भरारी मारायची, खूप उंच उंच उडायची. पिल्लू तिच्याकडे बघायचं आणि म्हणाला, मी लहान आहे, मी कसं उडू? तेव्हा आई म्हणाली, तुला उडायचं नसलं, वर विहार करायचा नसला, करू नकोस. पण मी कसं उडू? मला उडायला येणार नाही असं मनात सुद्धा आणू नकोस. तू कोण आहेस? तू गरुडाचा पिल्लू आहेस. तुझी आई उडू शकते म्हणजे तू पण उडू शकतोस. तुला उडायचं नसलं ते उडू नकोस, पण मला उडता येणार नाही, मला जमणार नाही, मला येणार नाही हे बिलकुल म्हणायचं नाही असं ती म्हणाली. मग ती गेली वर, उंच उंच मस्तपैकी आकाशात विहार करून आली. असं एक दिवस घडलं, 2, 3. मग 5व्या दिवशी पिल्लू पण बाहेर पडलं की हळूहळू थोडंसं उडून आलं. 6व्या, 7व्या, 8व्या दिवशी तर आईचे बरोबरीनं अगदी आकाशात विहार करून आलं. आपल्यामध्ये पण हेच पाहिजे आहे. आपण भारतात जन्मलोय, आपण भारत देशाचे निवासी आहोत. आपल्या भारतात किती मोठे सायंटिस्ट झालेत का नाही? झालेत. कितीतरी डॉक्टर्स झालेत का नाही? झालेत. मग आपले लोक हे सगळं होऊ शकतात. ते मला हवं असलेलं मी का होऊ शकत नाही? मला शेफ व्हायचं असलं, कितीतरी मोठे शेफ झालेले आहेत इंडियातले, म्हणजे मी पण बनू शकतो. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हे सगळं करताना का नाही, एक आपण लक्षात ठेवायचं, वेळ एकदा गेली की परत येत नाही. आता तुम्ही वेळ वाया घालवली, ती वेळ परत येणार नाही. तुम्ही पैसे खर्च केलेत की ते पैसे मिळवू शकता, पण गेलेली वेळ बिलकुल परत मिळणार नाही. हे आपण लक्षात ठेवायचं आणि डिसिप्लिन जरा फॉलो करायचं. डिसिप्लिन आणि आपले कामावर प्रेम करायचं. जे काम तुम्ही करता त्याच्यावर खूप प्रेम करा. आणि काम करताना कामच सर्व काही नाहीये. कामाबरोबर आपली फॅमिली, आपली माणसं ही पण महत्वाची आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा थोडासा वेळ द्यायचा. आणि मनात एक लक्षात ठेवायचं, कुठलाही अशक्य असं नाहीये. आपण वाचले, भगीरथानं गंगा सुद्धा आपले देशात आणलीये प्रयत्न करून. म्हणजे शक्य आहे. अहो, डोंगर खोदून डोंगरातनं रस्ता केलेला माणूस आहे आपलेत, आजही आहे मानची. त्यामुळे हे शक्य आहे. कितीतरी लोकांनी केलेलं आहे. हे शक्य आहे. मग काय पाहिजे आपल्याकडे? आपल्याकडे पाहिजे आत्मविश्वास,
स्वतःवरचं बिलीफ. तुम्हाला मी झेलॉन कंपनीचे मालकाची गोष्ट सांगते. ऐकलं का नाही? तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कसं शक्य आहे. एक गरीब मुलगा, आई आणि तो राहायचे. आईकडे काहीही नव्हतं. आई कुठून तरी मिळवून आणायची, एवढंसं दोघंही मिळून ब्रेडचा तुकडा अर्धा अर्धा खायचे, अशी परिस्थिती होती. तसं असताना आई म्हणाली, बाळा तू खूप मोठा होशील, तू खूप मोठा होशील, मात्र काय करायला पाहिजे, तू जा कुठेतरी, काम कर, खूप मोठा हो, असं म्हणाली. आणि एक पावाचा तुकडा, बिचारी आई हो, तिच्याकडे काही तेवढंच होतं, तो पावाचा तुकडा मुलाला दिलीन. हे घे, एवढंच आहे माझ्याकडे, आणि तू तुझं आयुष्य बनव. अंगावर मळलेले कपडे, कुठे जायचं काय माहित नाही, एवढासा छोटासा मुलगा गेला, बाहेर पडला. पण त्याला विश्वास होता, आईनं सांगितले मी एक ना एक दिवस खूप मोठा होणार. इकडे तिकडे सगळीकडे कामं केला, हळूहळू स्वतःची कंपनी चालू केला, घड्याळं बनवायची कंपनी. चार्ल्स जेरॉम्स्कीची गोष्ट सांगतेय मी. झेलॉन कंपनी मोठी घड्याळं बनवायची, आणि त्याचे हाताखाली 10,000पेक्षा जास्त लोक कामाला होते. पण तो काय म्हणायचा, हे सगळं कोणामुळे झालं? माझ्या आईमुळे झालं. का? आईला माहित होतं मी मोठा होणार आहे, मी काहीतरी मोठा बनणार आहे, म्हणून त्या आईमुळे जे काही आहे आज मी तो त्या आईमुळे झालेलो आहे. हे बघा, ते मुलाकडे काही घालायला कपडे नव्हते, फाटके तुटके कपडे, खायला नव्हतं, कुठे जायचं माहित नव्हतं, काही प्लॅन नव्हतं, काहीही नव्हतं. मग इथून आलेली मुलं अगदी टॉपला जाऊ शकतात, आपल्या हाताखाली एवढे लोकांना काम देऊ शकतात. मग तुमचं तर काय हो, सर्व काही आहे, आई वडील खर्च करणारे आहेत. त्यामुळे आपलं जीवन आपण कसं बनवायचं हे आपले हातात आहे, हे कोणाचेही दुसरेचे हातात नाहीये. फक्त पाहिजे तो आत्मविश्वास पाहिजे. मी हे करणार आहे, मी करू शकतो, काहीही कष्ट येऊ देत, ते कष्ट मी झेलून पुढे जाऊ शकतो. आपण त्याला चॅलेंजेस म्हणू. हे चॅलेंजेस मी ओव्हरकम करू शकतो. हा स्वतःवरचा विश्वास महत्वाचा आहे. हा स्वतःचा विश्वास असला की तुम्ही करू शकता. अहो, किती कष्ट असू देत, काही येऊ देत, त्यातनं वर यायचा मार्ग आपण शोधून काढू शकता. अहो, काही नसलेली मुलं इकडे तिकडे काम करून कितीतरी शिकलीत, कुठून कुठे गेलेली आहेत. आपण ऑटोबायोग्राफीज वगैरे वाचा ना, कळते आपल्याला. म्हणजे अशक्य असं ह्या जगात काहीही नाही, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. एवढी आपल्याला जाण असली का नाही, आपण आपलं जीवन एकदम उत्कृष्ट बनवू शकतो. आणि एवढं सगळं आपण बनवलं तरी एक लक्षात ठेवा, आपले पाय कायम जमिनीवरच पाहिजे. कायम आपले पाय जमिनीवर पाहिजे. मी मोठा झालो म्हणजे बाकी सगळ्यांना सोडायचं, बाकी त्यांच्याशी बोलायचं नाही, हे नाही, असं नाही करायचं. आपण आलेले परिस्थितीची आपल्याला जाणीव आहे म्हटल्यावर जे काही आपल्याला आहे आपल्याकडे, ओके, तुम्ही मोठे कारखानदार झालात ना,
एखादा दवाखाना काढा गरीब लोकांसाठी, फ्रीमध्ये द्यायच्यासाठी, मुलांसाठी शाळा काढा. समाजाला काहीतरी आपण त्यातनं द्यायची जाण मात्र आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. जे आपल्या हातात आहे तर आपण लोकांना द्यायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.